महत्त्वाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आपण आता पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता खोटारडी मनस्विनी आणखीन एकदा सखीला झाशात ओढणार आणि गौतम काकाला किडनॅप करणार. आता नेमकं कसं काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये पाहूया. तर इकडे आपण पाहिलं होतं की मनस्विनीने सखीसाठी जे दूध आणलं होतं ते दूध आता विषारी आहे ही गोष्ट कबीरने आधीच गौतम काकाला सांगितली होती आणि त्याने हेही सांगितलं होतं की मी येईपर्यंत ते दूध सखीला पिऊ देऊ नका. त्यामुळे गौतम काकाने ते दूध सांडवून टाकलं होतं. त्याच्यामुळे मग आता मनस्विनीने कांगावा करायला सुरुवात केलेली असते. ती म्हणत असते, बघितलं असतं की मी म्हटलं होतं ना तुला, म्हटलं होतं ना की गौतम भाऊजींचा माझ्यावरती अजूनही विश्वास नाही आहे, म्हणूनच ते असे विचित्र वागतात माझ्याबरोबर. अगं मी हे एवढं प्रेमाने दूध तुझ्यासाठी आणलं होतं, स्वतःच्या हातांनी केलं होतं. का तर तू म्हणालीस की तू जेवणार नाही आहेस म्हणून. पण गौतम भाऊजींनी बघ काय केलं, भाऊजींनी ते दूध असं ओतून दिलं. माझी माया, माझं प्रेम सगळं गौतम भाऊजींनी असं टाकून दिलं गं सखी. या गोष्टीमुळे तुला काय सांगू, मला किती वाईट वाटलं आहे ते बाळा. मला खूप 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 वाईट वाटतं आहे गं. भाऊजींचं हे वागणं मला सहनच होत नाही गं. छोटे भाऊजी असे का वागताय हो तुम्ही माझ्याबरोबर, नका वागू असं. सखी बाळा हे बघ, मला काही नको आहे, मला काही नको. हवं तर तुझी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली आहेस ना, त्याचे पेपरसुद्धा तू परत घेतलेस तरीही चालेल गं. पण प्लीज माझ्याबरोबर सगळ्यांनी घरात चांगलं वागा, इतकीच माझी अपेक्षा आहे, माफक अपेक्षा. छोटे भाऊजी माझ्यावरती सतत संशय घेतात. आजही त्यांनी हे दूध उलटवलं म्हणजे नक्कीच त्यांच्या मनात काहीतरी होतं. सखी अगं मुलगी आहेस ना तू माझी, जन्म दिलाय ना मी तुला. तुझ्या बाबतीत काही चुकीचं करण्याचा माझ्या मनात विचार तरी येऊ शकतो का गं. छोटे भाऊजी का असं वागतात. त्यावर सखी म्हणत असते, आई हे बघ प्लीज तू शांत हो आणि गौतम काका जे काही वागला आहे ना त्यासाठी मी तुला सॉरी बोलते. पण प्लीज आई तू अशी नाराज नको ना होऊन जाऊस प्लीज. हे बघ जाऊ देत नाही, गौतम काकाची चूक झाली आहे. त्याबरोबर ती म्हणते, अगं नेहमीच हे असंच होत राहणार असेल तर मग मी काय करू, मी कशा गोष्टी सोडून देऊ गं सखी, मला त्रास होतो गं बाळा या गोष्टींचा. सखी म्हणते, आई बास, हे बघ तुला ना या गोष्टींचा त्रास करून घेण्याची वगैरे काहीही गरज नाही आहे, समजलं का तुला. तू माझी आई आहेस आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, मग एवढं तुझ्यासाठी पुरेसं नाही आहे का. आई म्हणते, आहे गं बाळा आहे, तेवढंच पुरेसं आहे, पण काय करू, बघतेस ना भाऊजींचं वागणं. सखीला आता गौतम काका म्हणतो, सखी हे बघ तू. सखी म्हणते, बास झालं काका बास, काय चाललं आहे तुझं. आईच्या बरोबर तू असा कसा काय वागू शकतोस. अरे कितीही झालं काही असलं तरी ती आई आहे माझी, तिने जन्म दिला आहे मला आणि तू नेहमी तिच्याबरोबर असा वाईट वागतोस. काका मी तुला या आधीसुद्धा सांगितलं होतं की त्या कबीरच्या नादी लागून तू काहीही करू नकोस, तरीही तू त्याच्या नादीच लागतोयस. बाबा गेल्यानंतरपासून फक्त तू मला माया लावलीस, बाकी सगळं सोडून दे. पण आता तू हे असं वागतोस त्याचं मला किती वाईट वाटत असेल याचा एकदा तू विचार तरी केला आहेस का. तुला माहीत नाही आहे, अरे एवढ्या वर्षानंतर माझी आई मला आणि मी माझ्या आईला सापडलो काका. अरे त्यामुळे आम्हाला ना अजिबात कोणीही आमच्यामध्ये आलेलं नको वाटतं रे. आणि त्याच सर्व वेळी तू सतत असं आईला वाईट वाटेल असं वागत असतोस. काका मी आधीच आईलाच वचन दिलं आहे की जर तू असं वागलास, आईला आणि मला दूर करण्याचा प्रयत्न केलास, कबीरला साथ द्यायचा प्रयत्न केलास, तर मी तुझ्याबरोबर कुठलेही नातेसंबंध ठेवणार नाही आहे. त्यामुळे प्लीज काका मला तुझ्याबरोबरचे संबंध संपवायला भाग पाडू नकोस प्लीज. गौतम काका अरे एकदा माझ्या जागी कुल्फीला ठेवून बघ. जर तुझी आणि कुल्फीची भेट एवढ्या वर्षानंतर झाली असती आणि दुसरं कोण कशाला, मीच तुम्हाला एकमेकांपासून लांब करू पाहिलं असतं तर तू काय केलं असतंस. तू सुद्धा माझ्याबरोबर नातं संपवायला निघालच असतास ना. काका हे बघ प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुला, प्लीज नको असा वागूस. काय चाललं आहे तुझं, का असा वेड्यासारखा वागतोस तू. हे बघ तू कबीर ना मुळात लायकच नाही आहे की तू त्याच्यासाठी हे एवढं सगळं करावं, समजलं ना. त्याबरोबर मग आता लगेचच सखीने हे म्हटल्यावर कबीर हा तिथेच उभा असतो. तर सखी म्हणत असते, मी तुला माझ्या वडिलांच्या जागी मानायचे काका आणि तू. त्यावर मग कबीर म्हणतो, बास झालं सखी मॅडम बास. उगाच तुम्ही गौतम काकांना बोलताय आणि ते बिचारे गप्पपणे ऐकतायत, म्हणजे तुम्ही कितीही आणि काहीही बोलत जाल असा याचा अर्थ होत नाही, समजलं ना. त्यावर मग सखी म्हणत असते, हॅलो तू चीप क्लास, मध्ये बोलू नकोस हां. नाही, फक्त पैशांनी श्रीमंत आहेस म्हणून तुझा क्लास चांगला आहे असं जे तुला वाटतं ते चुकीचं आहे.
कळलं ना? आणि मुळात तुला इथे येण्याची काय गरज होती? गौतम काका जर तुला सामील नाही आहे तर मग तुला कसं समजलं इथे तमाशा होतोय? तू इथे बरोबर कसा आलास? सांग ना. आहेत माझ्या प्रश्नांची उत्तरं? नाही ना? मग हे बघ, तू माझ्या आणि माझ्या आईच्या मध्ये पडण्याचा विचारही करू नकोस हा. कारण लक्षात ठेव, पुढच्या काही दिवसांमध्ये आपला डिवोर्स हा होणारच आहे आणि आपला डिवोर्स होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे तुझ्या मनात जे काही सुरू आहे की नाही ते सगळं तिथल्या तिथे थांबव. लक्षात ठेव, आपलं सगळं काही संपलेलं आहे आणि म्हणून तू माझ्यामध्ये आणि माझ्या आईच्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतोयस, पण ते मला चालणार नाही. समजलं ना? त्याबरोबर आता सखीने हे एवढं सगळं बोलल्यावर मग कबीर म्हणतो की सखी मॅडम हे बघा, प्लीज तुम्ही शांत व्हा. सखी म्हणते काही शांत वगैरे व्हायचं नाही आहे मला, आणि मला तुझं काही ऐकूनसुद्धा घ्यायचं नाही आहे. कळलं ना? त्यामुळे आता लक्षात ठेव, आजच्यानंतर पुन्हा कधीच माझ्या नादी लागायला जाऊ नकोस. उगाच तू सतत मध्ये करू नकोस. लक्षात ठेव, मला तुझ्याबरोबर बोलण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. आज जे घडतं आहे ना ते सगळ्याला तू जबाबदार आहेस. तुझ्यामुळे मी माझ्या काकाबरोबर भांडले. का उगाच माझ्या काकाला स्वतःमध्ये सहभागी करून घेतो आहेस? माझ्या काकाचा नाद सोड. समजलं? त्यानंतर एवढं सगळं ऐकून आता कबीर तिकडनं निघून जातो. मनस्विनी तिच्या रूममध्ये येते. मनस्विनी विचार करते की अच्छा, म्हणून तर ह्या सखीचा जीव वाचतो. कारण हा गौतम त्या कबीरपर्यंत सर्व गोष्टी पोहोचवतो आणि तो कबीर या सखीला वाचवतो. सखीच्या जीवाला वाचवणारे 2 दुवे आहेत, एक तर गौतम आणि दुसरा म्हणजे कबीर. आता सध्या तरी मी कबीरला काहीही करू शकत नाही. मैदानामध्ये तो माझ्या समोर उभा आहे, पण गौतम एक फक्त प्यादा आहे, त्यामुळे त्याच्या जीवाची मला काहीच पर्वा नाही आहे. तसं तर मला कबीरचीही काही पर्वा नाही आहे, पण तरीही शत्रूला डायरेक्ट संपवण्यात मजा नाही. शत्रूला खंगवूनच मारलं पाहिजे. म्हणून आता मला वेगळी चाल खेळावी लागणार आहे. मग मनस्विनी ही तिच्या गुंडांना फोन करते आणि त्यांना म्हणत असते की माझं तुमच्याकडे महत्त्वाचं काम आहे. एक काम करा, मी तुम्हाला एक फोटो पाठवला आहे, त्या माणसाला उचला. त्यावर ती माणसं म्हणतात चालेल मॅडम, होईल काम. आणि त्याबरोबर मनस्विनी म्हणते पैशांचा विषय काढायची गरज नाही आहे, मी तुमचे पैसे तुम्हाला देऊन टाकेन. समजलं ना? त्याबरोबर मग ती लोक म्हणतात की ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं मॅडम. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे मनस्विनी ही म्हणत असते सखी, तू खूप मोठी चूक केलेली आहेस, खूपच मोठी चूक. तू माझ्यावरती विश्वास ठेवलास, पण आता नाही. आता तू विश्वास ठेवला आहेस, तो विश्वास कसा माझ्यावरून ढळणार नाही याची काळजी मला घेतलीच पाहिजे. यावेळी तर दुधाचा सीन सखीला समजला नाही. त्या दुधात खरंच विष होतं हे तिच्या लक्षात आलं नाही. पण जर नेहमी असंच होत गेलं तर एक दिवस तिला नक्की माझ्यावरती शंका येईलच. त्याआधीच मला सगळा खेळ संपवावा लागेल. म्हणून मग आता ती ठरवते की आता गौतमलाच उचलायचा. मग दुसऱ्या दिवशी आता इकडे आता कुल्फी ही गौतमला सांगते, बाबा माझ्या शाळेतून माझा रिझल्ट घ्यायचा आहे, नोटबुक टेक्स्टबुक घ्यायचे आहेत. त्याबरोबर मग गौतम म्हणतो यू डोंट वरी, मी जाऊन ते सगळं काम करून घेतो कुल्फी, निवांत राहतो. त्याबरोबर कुल्फी म्हणते ओके बाबा, तू आहेस मग मला काही टेन्शनच नाही आहे. त्यानंतर मग आता लगेचच गौतम काका उर्मिलाला म्हणतो, उर्मिला मी कुल्फीच्या शाळेमध्ये चाललो आहे, तिकडून काही तिचे वह्या पुस्तकं वगैरेसुद्धा नवीन वर्षासाठीचे खरेदी करायचे आहेत आणि त्याचबरोबर गेल्या वर्षीची मार्कशीटसुद्धा कलेक्ट करायची आहे, फीस पेड करायची. मला यायला थोडा वेळ होईल. त्यानंतर गौतम काका तिकडनं निघतो. आता गौतम काका तिकडनं निघतो आणि तो रस्त्याने चाललेला असतानाच त्याला रस्त्यामध्ये एक खूप मोठा दगड ठेवलेला दिसतो. आता गौतम काकाला त्या रस्त्याने जायचं असतं. दगड मागे करायला गौतम काका गाडीतनं बाहेर उतरतो आणि त्याचवेळी आता काही गुंड मागून येतात, गौतम काकाला बेशुद्ध करून गाडीत भरतात आणि तिकडनं घेऊन जातात. त्यानंतर इकडे मनस्विनी विचार करत असते की झालं असेल का, एव्हाना गौतम किडनॅप झाला असेल. मग इतक्यात आता फोन येतो मनस्विनीला आणि मनस्विनीला सांगितलं जातं की काम झालेलं आहे मॅडम, आता फक्त तुम्ही रोकड तयार ठेवा. मनस्विनी म्हणते डोंट वरी, तुम्हाला बोललेला शब्द मी खोटा करणार नाही आहे, तुम्हाला पैसे मिळून जातील. आणि मग मनस्विनी फोन कट करते आणि म्हणत असते आता सखीला संपवणं मला खूप सोपं आहे, कारण सखी आणि कबीरला जुळवू पाहणारा फक्त एक दुवा होता, तो म्हणजे हा गौतम. आणि आता तो तर ह्या जगात नसणारच आहे, नसण्यात जमा आहे. त्यामुळे आता तर
कोणीही माझं काहीही वाकडं करू शकत नाही. आता शेवटी मला जे हवं तेच घडणार, मला जसं हवं तसंच घडणार. खूप हौस होती ना तुला गौतम सखीमध्ये आणि त्या कबीरमध्ये सगळं काही चांगलं घडवू पाहण्याची, पण आता काहीच उपयोग नाही, आता काहीच चांगलं होणार नाही. त्याबरोबर इकडे बिचारा गौतम काका हा तिथे बसलेला असतो. त्याला माहिती असतं की हे सगळं मनस्विनीनेच केलं आहे. गौतम काका आता म्हणत असतो की सोडा मला, सोडा, मला माहिती आहे की हे सगळं तुम्हाला त्या मनस्विनीनेच करायला सांगितलं आहे. त्या मूर्ख मनस्विनीच्या नादी लागून तुम्ही लोक हे सगळं करताय. तुम्ही मला डांबून ठेवलं आहेत, पण हे बघा तुम्ही जे वागताय ना ते अत्यंत चुकीचं आहे, विचित्र आहे. सोडा मला, सोडा. पण ती लोक आता गौतम काकाला काही सोडायला तयार नसतात. गौतम काका विचार करतो, मला काहीतरी करून कबीरपर्यंत पोहोचलं पाहिजे, ते करून कबीरशी कॉन्टॅक्ट झाला पाहिजे, कबीरला हे सगळं सांगायला पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला इकडे कबीरसुद्धा गौतम काकाचा फोन मेसेज काही न आल्यामुळे गौतम काकाला फोन करण्याचे प्रयत्न करत असतो, पण गौतम काका काही फोन उचलत नसतो. कबीर विचार करतो कामात असतील म्हणून फोन घेत नसतील. कबीर थोड्या वेळाने पुन्हा ट्राय करतो, गौतम काका काही फोन घेतच नसतो. 2 दिवस तब्बल गौतम काकाबरोबर कबीरचा काहीच कॉन्टॅक्ट नसतो. आता मात्र कबीरला काळजी वाटते की गौतम काका नेमके गेलेत तरी कुठे आणि त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट का होत नाही आहे. मग आता कबीर वेदूला कॉल करतो आणि वेदूला तो म्हणत असतो की वेदू, गौतम काकांचा काय अपडेट? गौतम काका 2 दिवसांपासून माझा फोन वगैरे घेत नाही आहेत का ते तिथे? तर मग वेदू म्हणते, सर इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. कबीर म्हणतो, काय झालं आहे? जे असेल ते मला सांगून टाक वेदू. वेदू म्हणते, सर अहो गौतम काकांचा काहीही पत्त्या नाही आहे. म्हणजे काल का परवा जेव्हा सगळेजण आम्ही ब्रेकफास्टसाठी तिथे होतो तेव्हा ब्रेकफास्ट करताना कुल्फीने त्यांना सांगितलं की तिच्या शाळेची फी भरायची आहे, रिझल्ट घ्यायचा आहे आणि वह्या पुस्तकंसुद्धा घ्यायची आहेत नवीन वर्षाची. तेव्हा ते म्हणाले की मी शाळेत जातो आणि ते परत आलेलेच नाही आहेत, मला तर काही कळत नाही आहे. त्यावर कबीर आता म्हणतो, काय? कबीरला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. आता त्यालाही हे सगळं माहीत असतं की मनस्विनीनेच घडवून आणलेलं आहे. आता कबीर पुढे काय करणार, कसं करणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. तुम्हाला लपंडाव मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.